कार्यकाल रहेगा आने वाले माजी मंत्री माजी खासदार माननीय भास्करराव पाटील खंडोबा साहेब यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल देगलूर तालुका अध्यक्ष त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी काँग्रेसमध्ये आल्यामुळे काँग्रेसला बळकट झालेला आज रात्री 11 वाजता काही लोकांना माहीत झालं, पण आज रेस्ट हाऊसमध्ये थोड्या वेळात एवढं जनसमुदाय या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये दादा आल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 9चे 9 सीट येतात आणि काँग्रेस दादा आल्यामुळं काँग्रेसला याचा फायदा 100% झालेला आहे. काही पण मैदानातून लढणार तुम्ही लोक हे निर्णय पक्षश्रेष्ठी आहे ते आपण ते काय ठरवणार नाही. ज्यांनी काँग्रेस पक्ष ज्यांनाही जागा भेटेल कुणालाही भेटेल तर त्यांचं काम आम्ही इमानदारी काम काम आहे लोकांमध्ये राहिलेल्या लोकांसाठी काय अपेक्षा दादाचं वापस भाजपमधून काम दादाचं काम दादा गेल्या 3 वेळेस आमदार 3 वेळेस खासदार राहिलेलं आहे. दादाचं काम चांगल्या प्रकारे या ठिकाणी राहिलेलं आहे आणि दादा या ठिकाणी काँग्रेस पक्षाला प्रवेश केला कमबॅक केले भाजपमधून काँग्रेसमध्ये जे कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश होता कसं वाटते आज दादा काँग्रेसमध्ये पुन्हा आले? दादाचं काँग्रेसमध्ये स्वागत आहे कारण दादा आल्यामुळं काँग्रेसला एक शक्ती मिळणार आहे. दादा या भागामधल्या प्रत्येक विकासामध्ये त्यांचा वाटा आहे, त्यामुळं नक्कीच कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार. एकंदरीत काँग्रेस पक्षामध्ये की आधी जी गेलेली होती सोडून त्यांना परत नको हा नाराजीचा सूर होता, तर आता यांनी आल्यानंतर तो सूर मावळता तुम्हाला दिसून येत आहे. नाही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं असं ठरवलं आहे की जे मूळ काँग्रेसमध्ये होते, दादा मुळातच काँग्रेसमध्ये होते, त्यांनी त्याची जडणघडण काँग्रेसमध्ये झाली, खासदार झाले, मंत्री झाले, आमदार झाले, त्यामुळं मूळ असताना दादाचं काँग्रेसमध्ये आहे. तिथं काही मन त्यांचं रमत नव्हतं आणि येणाऱ्या काळाला ते घर वापसी केले असं पक्षालाही वाटतंय आणि जनतेलाही वाटलं की दादा आले पाहिजे. कारण अशोकराव चव्हाण साहेब गेल्यानंतर काँग्रेस पक्षाला एक मोठा नेता, एक मोठ्या चेहऱ्याची गरज होती. दादाची आता गरज निर्माण झाली, एक पोकळी निर्माण झाली. सामान्य माणूस तर आणि ही खऱ्या अर्थानं काँग्रेस जन हे सामान्य काँग्रेस जनांना सध्या नेतृत्व करू इच्छित आहे, पण पुन्हा एकदा दादा येऊन ते नेतृत्व करत आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल असं मला वाटतं. कसं वाटतं कार्यकर्त्यामध्ये? दादा नांदेड जिल्ह्यामधले राजकीय पितामह आहेत, राजकारणामध्ये ते पितामह आहेत आणि दादांच्या अनुभवाचा नक्कीच काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे.
आज स्वर्गीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांच्या जागेवर नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला नेतृत्वाची निर्माण झाली होती. ही दादांच्या येण्याने नक्कीच दिसून येईल. सर्व कार्यकर्त्यांमध्ये, सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः देगलूर, बिलोली, नायगाव सगळंच विधानसभा आणि लोकसभा या मतदारसंघामध्ये त्यांच्या येण्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताकद वाढेल आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळात दादांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षाला फायदा होईल. ओके, थँक्यू. अलीकडे काँग्रेस पक्ष म्हणजे M+M इज काँग्रेस. तर ह्याचं विश्लेषण काय म्हणजे गोरगरीब, थोडक्यात म्हणजे तुम्हाला पुढे सांगायचं म्हणजे महार मुसलमान ही जात काँग्रेस सोबत आहे आणि त्यांना सांभाळायसाठी यमकानी म्हणजे पैशाची काळजी आपल्याला लागते. तर काँग्रेस हे सूर्य डुबजेपर्यंत काँग्रेस हरणार नाही. म्हणून दादाला आम्ही वारंवार सांगितलं की काँग्रेसमध्येच आपण राहून हात पडल्या, त्यांच्या काय केल्या, त्यांनी अडचणी भरपूर आल्या पण आम्हाला साथ मिळाली. परमेश्वर कुठं तर मिनलताईला नायगाव सर्कलमध्ये काहीतरी किंमत झाली त्यांची आणि बरीच मिळाल्यासारखं मिनलताई नायगाव सर्कलमध्ये मिळाली. त्याचं सोनं कसं करून घ्यायचं पब्लिकने ठरवावं. पब्लिकने त्यांच्या मागे साथ दिलं. काँग्रेस हे गरिबाचे पक्ष आहे, गरिबाला घेऊन चालणारी मिनलताई आहे. म्हणून आम्ही मिनलताईसाठी जीवाचं रान करून दादाला प्रत्येक वेळेस सांगत आम्ही त्यांना काँग्रेस येणाऱ्या विधानसभेमध्ये कसला निकाल आहे महाविकास दादा आल्यानंतर? दादा आल्यानंतर भरपूर असं फरक पडणार आहे. आणि गोरगरीब जनतेचा आज 50 ते 60 वर्षापासून दादा त्यांची मेहनत घेते. तर आजपर्यंत त्यांचा रेकॉर्ड आहे. कदाही माणसाला नोकरी लावण्यामध्ये पैसे घेतले नाही. लास्ट म्हणजे काल देखील कॉपरेटिव्ह बँकेमध्ये नोकऱ्या लागल्या 60-70 लोक, त्यांना देखील एक पैसा घेतले नाहीत. एसटी महामंडळापासून ते आजपर्यंत भाजपामध्ये गेले होते कार्यकर्ते ते पुन्हा परत येतील का दादासोबत? बहुतेक 70-80% लोक वापस येतात. मोठा जे तापा तिकडे गेले नाही ते पूर्ण येतील. त्यांच्यासोबत अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा येतील. अशोकराव चव्हाण साहेबांचे आम्ही मोठे नेते आहेत, त्यांना सांगू शकत नाही. पण भास्कर पाटील बरोबर जितके लोक होते गरीब जनता तेवढे लोक येणार. पुन्हा परत नको असा सूर काँग्रेस वर्तुळात निघाला होता. आपल्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होऊ नये यासाठी आपली काय रणनीती असणार? काँग्रेस उलट मिळाल्यामुळे काँग्रेस मजबूत झाली ना, काय तर पास मी काँग्रेसमध्ये आल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूत झालेली आहे. 9च्या 9 जागा आम्ही निवडून आणणार आहोत आमच्या महाविकास आघाडीचे. त्यामुळे प्रश्न नाही. आमच्यामुळं मी 3 वेळा काँग्रेसचा खासदार राहिलो, 3 वेळा आमदार राहिलो. शंकरराव चव्हाणापासून मधल्या काळामध्ये थोडं नाराजीमुळे गेलो होतो मी तर सोडून, तिथं काय मला करमाल नाही. मी परत दादा तुमच्या कमबॅक नंतर कसला उत्साह पाहता तुम्ही कार्यकर्त्यामध्ये? काय तुमचा जे कमबॅक झाला काँग्रेसमध्ये, आता कार्यकर्त्यामध्ये तुम्ही भेटताना तुम्हाला कसं वाटतं? नाही, माझी काही दमघाट झाली नाही, त्यांची झाली जास्त. अजून काय? आपण या ठिकाणी येताना अशोकराव चव्हाण साहेबांसोबत आपली चर्चा झाली का पुन्हा घरात वापसी करताना? अशोकराव चव्हाण मोठे नेते आहेत, त्यांची घर वापसी माझ्यावर चर्चा करून ते का मला विचारून बीजेपीमध्ये गेलते का? असं काही नाही. आपण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमधून काँग्रेसमध्ये आला होता, पुन्हा काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करता असताना आपण म्हणाला होतात की मी आलो आणि अशोकरावला घेऊन गेलो. तसंच तुम्ही इकडे आलात, पुन्हा अशोकराव चव्हाण साहेबाला इकडे आणणार का? ते म्हणतात ते असं आहे, ही गोष्ट खरी आहे की अशोकराव जेव्हा बीजेपीमध्ये गेले मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्याचं प्रमुख कारण असं होतं की माझी कल्पना अशी होती की अशोकरावना मोदी सरकारमध्ये मंत्री करतील आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचे विकासाचे राहिलेले प्रश्न सोडवू शकतील असं मला विश्वास होता. पण मी पाहिलं की तसं काही घडलेलं नाही. आणि आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, जी सामाजिक राजकीय, त्या परिस्थितीमध्ये देशाचे नेते राहुलजी गांधींना आपल्याला सर्वांना असं आव्हान केलेलं आहे की नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान, हा त्यांचा जो नारा आहे त्याला साथ देण्यासाठी काँग्रेस
आपण विधानसभा नायगाव पुरतच या ठिकाणी मजबूती करणार आहोत का देल्लूर बेलोरी मतदारसंघामध्ये सुद्धा पाठिंबा देणार? नांदेड जिल्ह्याचा नेता आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये. आणि या ठिकाणी जे कार्यकर्ते होते काँग्रेस पक्षाचे ते संभ्रमामध्ये होते की दादा तिकडे गेलेत, आता इकडे केव्हा येतील आणि त्यांचं बळ केव्हा वाढत, त्याच्यासाठी आपण काय आव्हान काय करणार तुम्ही त्यांना? विषय संपला ना. किती खुशी आहे बा. हा, भगवान. सर कार्यकर्ताओं को क्या आह्वान करना चाहेंगे सर आप? आपके जो समर्थक है, आप कांग्रेस में आने के बाद क्या आह्वान रहेगा सर आप कांग्रेस की मजबूती पूरे के लिए? कार्यकर्ताओं को मेरी यही गुजारिश रहेगी कि आप मजबूती के साथ कांग्रेस में काम करो. कांग्रेस का जो नेतृत्व है राहुल जी गांधी नौजवान है, 52 साल में तो बहुत ज्यादा उम्र नहीं है, ये भी जवान है. देखो हमारी उम्र हो गई, तुम्हारी मोदी जी की भी उम्र हो गई है. और आज जो देश में माहौल है वो जो है सो नफरत का है, उसको अपने को जो है ना बदलना है. और एक काम राहुल गांधी कर सकते हैं, हम सबको मिलके राहुल गांधी जी के हाथ हमारे को मजबूत करें. तुमच्यासोबत घाटे साहेब सुद्धा प्रवेश करणार आहेत काँग्रेस पक्षामध्ये असं विधान चालू होतं, ते या तुमच्यासोबत दिसून आले नाही. प्रश्न त्यांनाच विचारावं लागेल तुम्हाला. तर आपण तेच देऊ शकता. नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी जंगी सत्काराचा कार्यक्रम सुद्धा ठेवणार आहोत. सांगितले कालच आमचे महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत नानाभाऊ पटोले यांनी सांगितले की 5-6 तारखेला ऑक्टोबरच्या एक जंगी कार्यक्रम इथे येणार. किती संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते 20 ते 25,000 लोक. थँक्यू दादा.